महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला विशेष करून महत्त्वाचं सांगतो की कोणताही तोडगा आणखीन निघालेला नाही। फक्त चर्चा सुरू आहे, जी 7 महिन्यापासून सुरू होती तीच तसलीच चर्चा सुरू आहे। हे मराठा समाजात संभ्रम निर्माण करायचं काम चाललेलं आहे शेवटच्या टप्प्यात। हे 1.5-2 महिन्यापासून यांना आपण सांगतोय सगळे सोयऱ्याच्या बाबत आणि 54 लाख नोंदी मिळाल्यात त्याचे प्रमाणपत्र द्याबाबत, ते करत नाहीयेत आणि शेवटच्या 2-3 दिवसात यायचं आणि समाजात काहीतरी संभ्रम निर्माण करायचा, हेच काम सुरू आहे। त्यामुळे मराठा समाजाने कोणावरही खात्री लायक आपल्याकडून इकडून माहिती आल्याशिवाय कोणी विश्वास ठेवायचा नाही। कसं बोलताय, मुंबई मध्ये येण्याची भाषा करताय। मित्रांनो, बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान, त्या घटनेच्या जे काही आदेश आहेत, घटनेमध्ये जे काही सांगितलेलं आहे त्याचा आदर करून आपण पुढे जातोय। जर कायदा हातात घ्यायचा प्रयत्न कोणी केला तर त्याचा मुलायजा ठेवायचा नाही। कायद्यापेक्षा कोणी श्रेष्ठ नाही। हे लोक कशासाठी जमलेत लाखात संख्येने, त्यांच्या लेकराला न्याय मिळावा म्हणून, आणि त्या लेकराला न्याय देण्यासाठी पाठ्य पुढे निघाला। तुमच्याशी मित्रत्व करायला नाही, तुम्ही काय करता मुंबईत आल्यावर तुमचं नाही ऐकल्यावर गोळ्या घालता झेलायला तयार आहे मी। मराठ्यांना माझी विनंती, यांनी जर गोळ्या घालून मला मारलं माझा विचार मरू देऊ नका, अजिबात विचार मरू द्यायचा नाही आणि मराठ्यांची एकजूट फूट देऊ नका, आंदोलनच बंद होऊ देऊ नका, तरच माझं गेलेलं बलिदान सार्थक होणार आहे। मराठा आरक्षणासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील 20 जानेवारी रोजी मुंबईत दाखल होणार आहेत। त्यांच्यासह अनेक मराठा बांधवही मुंबईत येऊन शांततेत आंदोलन पुकारणार आहेत। हे आंदोलन राज्यव्यापी असणार असल्याने राज्यातील विविध कोपऱ्यातील मराठा बांधव मुंबईत धडकू शकतात, त्यामुळे सरकार अडचणीत येण्याची शक्यता आहे। दरम्यान हे सर्व थांबवण्याकरता सरकारी पातळीवर ट्रॅप रचणे सुरू असल्याचा दावा मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी केला। तसेच 20 जानेवारीला मुंबईत येणारच असल्याचा निर्धार त्यांनी बोलून दाखवला। मनोज जरांगे म्हणाले, सरकार माध्यमांना बातम्या देतात की मराठा आरक्षण प्रश्नी तोडगा निघालेला आहे, परंतु प्रत्यक्षात कोणताही तोडगा निघालेला नाही। गिरीश महाजनही म्हणाले होते की मराठा आंदोलकांना मुंबईत येण्याची वेळ येणार नाही, त्याआधीच मराठा आरक्षण मिळेल। पण कुठे आहे आरक्षण? सगळे सोयरे शब्दाची व्याख्या स्पष्ट केलेली असतानाही त्यात सातत्याने गोंधळ निर्माण केला जात आहे। त्यामुळे मी मरेपर्यंत इथून हटणार नाही। तुम्ही मराठ्यांना पक्का आरक्षण दिल्याशिवाय जागाच सोडणार नाही। मी मुंबईत येणार म्हणजे येणारच। आमचं म्हणणं आहे की ज्याची नोंद सापडली त्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या, त्यांच्या नातेवाईकांनाही प्रमाणपत्र द्या, त्या आधारावर त्यांच्या सगळे सोयऱ्यांनाही प्रमाणपत्र द्या। शिष्टमंडळाने सांगितले होते की येत्या 6 दिवसात रात्रंदिवस काम करून नोंदी सापडलेल्या 54 लाख मराठा बांधवांना कुणबी प्रमाणपत्र देतो, पण अद्यापही प्रमाणपत्रांची वाटप झालेली नाही, असंही जरांगे यावेळी म्हणाले।